पहले मालूम है ना हाँ पहले
आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग अन्नदाता, वैज्ञानिक रक्षण करता, माता अन भगिनी भ्राता. स्मरू पुराण बायबल गीता, स्मरू पुराण बायबल गीता. आता गिरू एकच कित्ता, आता गिरू एकच कित्ता. आळगुया गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण. बलवान गुणवान हो चारित्र्याची खाण. घेऊ सोबत तंत्रज्ञान, घेऊ सोबत तंत्रज्ञान. शिकवूया नीतिमत्ता. गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. प्रगत शैक्षणिक राष्ट्र, सरळ झेपणार महाराष्ट्र. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, सरल झेपणार हे राष्ट्र. राष्ट्र बांधणी उत्कर्षा, परशु पावन बुद्धिमत्ता. गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. प्रत्येक मूल शिकणार, तसे ते शाळेत टिकणार. हमी देतो उत्कृष्टता, 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 उत्कृष्टता. लावू पणास सारी सत्ता. गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. गुणवंतास देऊ सन्मान, कर्तृत्वाचा ठेवू मान. सोयी सुविधा प्रशिक्षण, सोयी सुविधा प्रशिक्षण. समृद्ध करूया सारी मत्ता. गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. गुणवत्ता, 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 गुणवत्ता. गुणवत्ता, 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 गुणवत्ता. गुणवत्ता, 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 गुणवत्ता. ध्यास आमचा गुणवत्ता. आवड सर, इसका प्रेजेंटेशन करेंगे तो और सुना सुनिए. हाँ. आवड 3-4 लड़कियां. वो लोग सागर
आता है कि ये मैथमेटिक्स के लिए जैसा बच्चे लड़कियां जैसा ये पत्थर खेलते हैं अक्सर, ये ऐसे इसमें खेलना है। ये 10,000 यूनिट इसमें जितनी भी ये पत्थर आएंगे। चौक लो बेटा, दूसरा एक बहुत लो बेटा। करने दो, ये तो समझ में आएगा ना। कितने तैयार हो बेटा बोलो। 42,434 वेरी गुड, बहुत अच्छे बेटा, बहुत अच्छा। नेक्स्ट तैयार बेटा, सब एक्टिविटी बता। हाँ एक्टिविटी पूरी टोटल एक्टिविटी चेंज करो पूरी। सर एक एक मिनट बेटा, अब ये छोटा लो ना, 42,000 से छोटा आना ही सबको मौका। हाँ सब चलो। पास में बेटा, टाइम मत लगाओ। करो, आराम से करो, आराम से। हाँ पढ़ो बेटा, 35,453 करो प्लस करो। आंसर पढ़ो। ठीक है, 7 बराबर करो। 887 थोड़ा साइड में। अच्छा इसकी प्लेस वैल्यू लिखो। किनारे किनारे क्या करे बेटा? किसी को दिख रहा है, किसी को नहीं। चलो चलो आराम से करने दो, उसके साथ आराम से करो। ये मुकामी कीमत है मेरे बिल्कुल बिल्कुल, बहुत अच्छा लिख रहे हैं बच्चे। गुड बेटा, गुड, बहुत अच्छे बेटा। ये दर्जा में जो आए हैं ना, अलग अलग मैडम ये हमारे पास जो बच्चे ये टेस्ट के बुक पढ़ लेंगे। इंग्लिश की बुक जो है ना, टेस्ट की बुक। अभी आप देखिए स्टैंडर्ड 3 4 की बुक तस्वीर इंग्लिश की बुक को पढ़ लो। मिला तो इसके तुम मिलेंगे। वेरी इंग्लिश इसको हम क्या ज्यादा हाई स्कूल में ना मराठी इंग्लिश और मैथमेटिक्स पे ज्यादा फोकस कर रहा हूं। ये फर्स्ट फोर के बारे में उर्दू का काम नहीं है, पर फिर भी कोशिश कर लेते कि उर्दू उसको आना बच्चों को, लेकिन ज़्यादा फोकस हमारा इंग्लिश मराठी पर। आगे बड़ी क्लास, आगे बाकी से भी बड़ी क्लास ले रहे नहीं कोई जैसे। हाँ और पांचवी तैयारी की मराठी की तुम जो रोज आए ना वहाँ पे हाई खड़ा नहीं है, नाड़ा ही एक्टिविटी का टेबल बनाओ। इसके बाद ये लिखो। ये बच्चों को याद, जैसा कि बच्चे रेट लेते जाते हैं, वो नहीं होना कि लिखने का अगर कोई बोले तो बराबर याद होना, इसलिए सीखते सीखते बेटा 7 9 का बोलो लिखने का। हाँ 7 बेटा लिखो 8
सेम ही किया, इसलिए क्योंकि बच्चे यहाँ से 5वीं में हॉस्टल में आते ना तो बच्चों को आसानी जाती कि 5वीं से बच्चों को इंग्लिश मराठी अच्छा हो। तो मुझे इससे बहुत फायदा ये हुआ
और बच्चे ये आने वाले जो घर के उनके वहाँ के पेरेंट्स बिल्कुल भी यानी एजुकेशन से बहुत दूर है वो, लेकिन अपनी मसला है कि इनके बच्चों को हमको अच्छा पढ़ाना है और बताना है कि उर्दू स्कूल के बारे में जो लोगों की राय है कि उर्दू स्कूल का बच्चा ऐसे होते हैं कि मुझे चेंज कराना है। तो आज जो हमारे स्कूल के एसएमसी के अध्यक्ष है सलीम भाई, इनके बच्चे मैंने जबरदस्ती स्कूल में लाए, कर लाए उनसे सिर्फ एक क्या होता कि 8 दिन तुम्हारे बच्चे मेरे स्कूल में बैठने दो, दाखिला मत दो, 8 दिन के बाद तुम मेरे पास आओ और बच्चे का पूछो कि कैसा है। तो वो 15 दिन के बाद स्कूल में आए और उन्होंने उनकी बच्ची की पढ़ाई है और इतने खुश हुए कि 15 दिन में मेरे बच्चे बहुत बहुत अच्छे हुए, फिर उन्होंने दाखिले दिए। आज जो हमारे स्कूल के अध्यक्ष है तो इस तरह से बढ़ते जाइए, बढ़ भी बढ़ा। और मुझे एक बात का इतना ये हुआ कि अल्लाह ताला का मैं इतना शुक्र अदा करूँ कि 3 साल मैंने स्कूल अकेली संभाली, उसका जो अकेली थी मैं आउटपुट मिला। और लेकिन मैं आप सबको एक मैसेज देना चाहूंगी, अगर टीचर ठान ले और करना चाहे तो सब कुछ कर सकते हैं। क्या लिया जा रहा है सिर्फ स्कूल में होता है, इतना मैं बोलती अगर स्कूल में होगी मेरे बच्चे इतने अच्छे हैं उनका अगर घर पे भी लिया जाए कितने ला सकते हैं। लेकिन पेरेंट्स जो है अभी बहुत सारे पेरेंट्स है या सुनने के लिए तो बच्चों को लेते नहीं, घर पे बिठाते नहीं, खोलो क्या हुआ है पढ़ाया उनका जो होता है। और ये है कि मुझे ऐसा इतनी खुशी का मिलती है जब हम कुछ बच्चों को पढ़ाते हो, बच्चे उसका कौन से साल आपको ये डिक्लेयर हुआ प्रगतिशाला करके? पिछले साल हमारा डाइट के मैडम आए थे, भूखे मैडम संगम में डाइट ना, तो वो उन्होंने विजिट दिए 4 जुलाई 2016 को आए थे यहाँ। तो जब उन्होंने हर बच्चों आप लोग कैसे लिया ऐसा उनके साथ 14 हर तालुके से एक विशेषज्ञ होते हैं ना हमारे वैसे आए थे, उन्होंने बच्चों का लिया और उन्हें हमारे क्लास में ही खड़े रह के लेटर निकाले। अभी उनका तो मालूम उनका होगा एजुकेशन ऑफिसर तो उन्होंने फिर बोले स्कूल है उन सबको ये लेटर दिया तो पिछले फेब्रुअरी से हमारे स्कूल में अभी तक है हर तालुके से स्कूल आकर गई। और एक फायदा बहुत अच्छा हुआ कि मेरे को सब बोलते हैं मैडम हम भी ऐसा करें, हम भी बना रहे हैं और फोन करके पूछते हैं कैसा कर रहे हैं। और बहुत सारी उनकी स्कूलें हमारी आनंद नगर जिले की अभी ध्यान रखना ऐसा है ना बना रही है। बहुत सारे स्कूल में रंगों का काम भी हुआ और तरक्की करे। हमारे महापालिका में भी हमारे यहाँ उर्दू स्कूल के 23 है, 23 स्कूल है। हम लोग वहाँ पे शुरुआत करने वाले हैं, साथ में हमारे ध्यान रचनावाद की बेस पर स्कूलें शुरू हो जाएंगी। असलम सर आगे हेलो हाँ बोल एक मिनट ये सर ये बीट ऑफिसर है हमारे सर उनके तरफ से कर रहे हो इसी पकड़ दें उनके तरफ से लाओ लाओ सर ये मराठी के बच्चे और आप सब यहाँ पर आए ना तय दिन से आपका शुक्रिया अदा करती हूँ। ये जो थाने महापालिका से जो सब लोग आए और टीचर लोग और कुछ अधिकारी और कुछ हमारे नगर के जो दोस्त थे जो इनकी वजह से आज हमारे चांदे का और थाने का ताल्लुकात हुआ और हमारे देहात के अंदर उर्दू स्कूल के बारे में हमारी जो इनको देखकर उम्मीदें और हौसले हमारे बुलंद हुए। और यहाँ से आगे मैं सब आप लोगों से दुआ करता कि इसके आगे
से 9 की पहचान यहाँ पे देते मराठीत बोलत तुम्हाला अडचण नाही यायची. हां, 1 ते 9 ची ओळख द्यायची आपल्याला या ठिकाणी. आपण ज्यावेळेस फळ्यावर देतो फळ्यापेक्षा इथं प्रत्येक शिक्षकाने एकदम परफेक्ट ओळख देता येते त्यांना. म्हणजे 1 म्हणजे किती, 2 म्हणजे किती, 4 म्हणजे किती वस्तूंच्या साह्याने त्यांना आपण डिरेक्टली सांगतो. मग सेमी असल्यामुळे इंग्रजी अंक आहेत. मग वस्तू त्यांनी त्यांच्यात जमा केलेल्या आहेत त्याच्यासाठी मी काही केलेलं नाही, फक्त घेऊन या आणा ठेवलं आणि एकदम सोप्या याच्यातून त्यांना ती ओळख देता येते. काउंट कर कोणाच झालं पूर्ण? सुप्रिया कर काउंट मोठ्याने. 1 2 3 4 5 6 7 8 9. अशा पद्धतीनं 1 ते 9 ची ओळख देण्यासाठी पहिले कार्ड केलेले आहेत. 1 ते 9 चे ते कार्ड याच्यात टाकायचे, वेगवेगळ्या वस्तू बिया जे काय भेटेल आपल्याकडे ते करायचं. याचा दुसरा उपयोग आपण इथे बेरजेकडं. चला पहिली बेरजेला बसा. पहिली पटकन 2 जण बसायचे. एकदम पाठीवाला बसा. पाठीवाला बस पटकन. हा बस 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 थोडी मागे सर थोडी. हा कर 4 मोठ्यानी 4 1 2 3. ज्यावेळेस सुरुवातीला बेरीज शिकवायची आपल्याला त्यावेळेस काय करायचं, यांना हे सांगायचं नाही ही बेरीज आहे. वस्तू मोजायच्या वर ठेव 3, वस्तू मोजायच्या वर ठेव, वस्तू मोज खाली ठेव, सगळ्या एकत्र कर खाली ठेव आणि मोज. एवढं ते यांना बेरीज म्हणतात हे सांगायचंच नाही या गोष्टीला. हे का नाही सांगायचं, आपण त्यांना सांगून शिकवलं की कळत नसतं. त्याच्यापेक्षा ही कृती करत राहा तुम्ही. मग 5-5 गट असतात. मग काय करतो, एक जण कृती करतो, उरलेले 4 जण पाहतात. मग असे प्रत्येक जणाची कृती होती, एक जणाची 5 वेळेस बेरीज सोडून होते. मग असे 5 गट असतात वर्गातले, 5ही गट याच्यावरती प्रॅक्टिस करतात आणि मग नंतर त्यांना बेरजेकडे घेऊन जायचं. मग हे आता किती आहे, हे किती आहे, हे पाठीवर लिही, असं चिन्ह मान आणि मग त्याचं टोटल कर. हा कर एकत्र कर खाली. मग आता खाली गेले का काउंट करायचं. मग हे काय होतं, बेरजेचा संबोध स्पष्ट होतो आणि प्लस लेखी गणित ज्या वेळेस ते करतात वर प्रॉब्लेम. सागर गोटे म्हणतात त्याला. असं काय नाही, बिया गोटे घेऊ शकतो, गोट्या घेऊ शकतो, जे याला सागर गोटे म्हणतात. ती जरा त्याच्या कडेने आपण गजगे बोलतात. गजगे तिथं भेटतात, तिथून आपण मायनस कर. चल घे तसे 7 घे वरती. 7 - 4 खाली 4 लिहायचे. हा आता 4 काय करायचे, त्याच्यातून टेक आउट करायचे. 2 3 4. जे राहिले ते मग अशा पद्धतीनं वजाबाकी हा पण असा सराव देत चालायचा. अंकाची ओळख झाली की वजाबाकीचे द्यायचा सराव. एवढे काढ, याच्यातून एवढे बाजूला काढ आणि मग अशा पद्धतीनं बेरीज वजाबाकी येत चालतं. बिया घे इथं चित्रे आणि इथं लगेच चला कुठं तुम्ही परत बस निवडायला बसेल. आणि मग हे सगळं त्यांना काय करायचं, डाळ आणि तांदूळ निवडायला लागायचं. पहिलं बोटाला वळण लागतं, दुसरं त्यांना ते निवडायला 7-8 मिनिटं लागतील असा वेळ द्यायचा. म्हणजे लक्ष केंद्रित करण्याचा त्यांचा स्टॅमिना काय होत चालतो, वाढत चालतो. मग हे झालं की मग हे कार्ड आहे, जे प्राणी पक्षी फुलं फळं हे सगळे टाकून द्यायचे. याच्यातले प्राणी एका बाजूला कर आणि फळं एका बाजूला कर. मग तो करत बसतो. मग याच्यानंतर पुढचा टप्पा येतो शब्दांचा. शब्द आले की जोड शब्द काढ, हे काढ. त्याच्यानंतर अंक, समसंख्या, विषम संख्या. मग हा चढता क्रम जसं जसं जे शिकवत चालू आपण ते ABCDच्या 2 लिपी एकत्र करून द्यायच्या. लहान लिपी अक्षर वाचन लेखन या टप्प्याने शिकतो, परंतु आपण तसं शिकवत नाही. आपण डायरेक्ट लेखन डायरेक्ट वाचन असते. मग खरं तर पहिले जर पुस्तक पाहिलं तर डायरेक्ट सूत्राच्या शब्दाच्या जोडायला सांगितलेलं. तो आहे उपक्रम आहे. माऊली मला हे शब्दचित्र काय आहे, याच्यावरती काय वरच्या बाजूला एक पिक्चर चिटकवलं, खाली त्या पिक्चरचं नाव आहे ते चिटकवलं. पहिलीच्या मुलाने हे चित्र माहिती आहे, नाव माहित नाहीये. ठीक आहे, आता तो काय करतो, चित्राच्या चित्राला जोडायला. हे दुसरं काय, तो काय करतो, ते चित्राला चित्र लावतो. मग हे चित्राला चित्राची जोडी लावली त्याने. चल लाव तू परत पुढच्या. आणि तो काय करतो, ते चित्राचं नाव म्हणतो. आता याला वाचता येतं ऍक्च्युली, पण तो चित्राची जोडी लावतोय. आणि नंतर काय करणार, तो शब्दाला शब्दाची जोडी लावणार. ज्यावेळेस तो एक खेळ 5 वेळेस खेळेल त्यावेळेस 4-5 नाव त्याला लक्षात राहतात, हे हत्तीच्या नावाचं चित्र आहे. मग या पद्धतीने तो वाचनाकडे, डायरेक्ट वाचनाकडे जातो आणि मग लेखनाकडे जातो. हे समजलं तुमच्या लक्षात आलं. लावलं पटकन पुढचं मी इकडे सांगतो आपल्याकडे. ते पण सांगतो सर, हे समजा आता ही अंकगाडी आहे सर. तुझी चुकली मला वाटतं, चुकली तुझी. बघ परत एकदा बघ.
5चं कार्ड तिथं लाव, 5चं कार्ड लाव 2 नंबरला, ते बरोबर आहे 1 नंबरचं. त्याच्यावर टिकल्या किती ते मोज, हा 5. 5च्या टिकल्या मोज किती आहे त्याच्या समोर 5च्या तिथं. हा 8चं कार्ड लाव तिथं. 7 आहेत ना, 7चं कार्ड लाव तिथं. 7 शोध 7. हा ते बरोबर आहे 5चं तिथं. हा 7 लाव तिथं. 7च्या पुढे किती आहे 6 उलटा लाव तुझ्या हाताला 6. हा 6 वर किती आहेत 5चं कार्ड उलट मार, 5चं कार्ड उलट मार, उलट खालून लाव, खालून. हा आता तिथे 3चं लाव. हा छान. त्याच्या समोर कितीचं लावायचं 8चं. आणि त्या 3च्या खाली बघ काय आहे, 3च्या खाली बघ काय खालीकडून 3च्या खाली. हा हे अशा पद्धतीने मुलाला तोंडी मोजण्यासाठी तो शाळेतला नाही, त्याचं नाव नाही शाळेत येऊन बसायचो. हे बाणाने एक कार्डची सुरुवात झाली आणि आता स्टॉपने संपलं. आता 5चं उत्तर पुढच्या कार्डावरती 5. त्याच्यानंतर त्याच्यावरती 7 टिकले. मग 7 तो कार्ड शोधतो आणि मग काय होतं तोंडी मोजता येतं अंक समजण्यासाठी. त्यानंतर इथे बेरीज मांडली 5 आहे. हा 5 राऊंडचे किती आहे 5 वरती 7 काही तो वजा बाकी तिथं 9 - 1 येईल. बाणाची सुरुवात आहे. हा म्हणजे ही सुरुवात म्हणजे एरो. त्याचं काय 9 - 1 काय करते या कार्डमधून 8 शोधते. 8 इथे लावून देते. इथं 9 - 2 आहे. 9 - 2 आहे 7. 7 ने काय करणार एकदम आणून देणार. तिथं बाजू तिथं बाणाची सुरुवात 6 - 2 लागले आम्ही. 6 - आन्सर आला 4 पलीकडे घे. नंतर 8 - 3 आन्सर आला 5 पलीकडे घे. 2 - 1 आन्सर आला 1 पलीकडे घेतला. 7 - 4 आन्सर आला 2 पलीकडे. 9 - 2 आणि हा सांग त्यांना मोठ्याने. 10, 20, 30, 40. 1, 2, 3, 4, 5. किती झाले 45. या पद्धतीने ते संख्या तयार करतात याच्यावरती. चौथीसाठी असं 4 अंक 4 अंकांचं केलं. हा तिनं लिहिलंय त्याच्यावर. अशा पद्धतीने फक्त ट्रे असा सरळ केला की माती सरळ होते. सवय का बरं. हा सुत्रियाचा सवय लिहिला का छान. मग ही धूळपाटी किंवा रांगोळी पाटी आपण जे करायचं ते वापरू शकतो. मग अक्षरांचा सराव देण्यासाठी हवेत अक्षरं सांगायचे ते ओळखायचे. त्याच्यानंतर पाठीवर अक्षरं गिरवायचे ते ओळखायचे. हे खेळ आहे. त्याच्यानंतर आणि कार्ड घ्या. लॅमिनेशन केलेले कार्ड लॅमिनेशन केलेले कार्ड लॅमिनेशन केलेले कार्ड आणि जेलचा पेन. जेलचा पेन कोणता घ्यायचा ज्याला पुढे स्केच पेन सारखं रिफिल आहे. सर प्लीज या इकडे. तुम्हाला थोडासा नवीन उपक्रम आहे कुठे पाहिला मराठीचं पण घेतात. हे शब्द काढलेले आहेत मुलांना अनुलेखनासाठी पाहून लिहिण्यासाठी. फक्त स्केच पेन पेन कोणता निवडायचा आहे ज्याला वरती स्केच पेन सारखं रिपीट आहे. हा लक्झरचा पेन आहे 10 रुपये किंमत आहे. तर यानेच काय करायचं फक्त याच्यावरती लिहायचं. लॅमिनेशन केलं तर हा लॅमिनेशन केलं यानेच लिहायचं. तुम्ही जर असंच ठेवलं तर 6 महिने असंच राहील. तुम्हाला वाटलं आता लगेच पुसायचं किंवा 6 महिन्यांनी पुसायचं तुम्ही त्यावेळेस त्याला पुसू शकता. प्रत्येक मुलाकडे स्पंज आहे. स्पंजने मुलं लिहितात पुस्तक सराव करतात. आता तुम्हाला बाहेर गेल्यानंतर मुलांचे अक्षर सुंदर दिसतील. त्याचं कारण सांगतो साताऱ्याला आहे मराठी मीडियमचं भेटतं इंग्लिश मीडियम पण भेटतंय. पण हे जेल पेन हा लक्झरचा पेन आहे. लक्झर तुम्ही नाव कंपनी लक्झर हे सर मराठीचं आहे असं आहे. याच्यावरती मुलं मग काय करतात सराव करतात. आणि सराव केला की काय होतं हे पक्क होऊन जातं मुलांचं. अक्षर एकदम सुंदर आहे. तुम्ही बाहेर गेलो आहे बघा त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल.
ती काय तर कविता आहे, ती कविता लिहितो पूर्ण करे टिंबटिंब म्हणाले. हे इकडे का पहिली इकडे हा, हे काय आहे का पूर्ण कर मला सांगे. टिंबटिंब म्हणाले जिराफाला, का हो तुमची गाढव म्हणाले जिराफाला, का हो तुमची लांब मान. टिंबटिंब काय जिराफ म्हणाले आधी सांगा, का हो तुमचे लांब कान. म्हणजे पुस्तकातलं हे ते इथे लिहायचे प्रश्न असतात ते जरी तर या पद्धतीला हे सगळे शब्द आहेत, गणिताचे कार्ड आहेत. त्याच्यानंतर वाक्यपट्टे, ह्या वाक्यपट्ट्या मुलांना वाचनासाठी किंवा तृतीय म्हणा याला आम्ही सुरू केलेल्या आहेत सगळ्या. ओके सर आहे रिकामी झाली का हे सगळं घरीच केलेलं. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला हायकोपण संपेल आणि बाहेर सगळे फोटो तुम्ही काढत सगळे तुम्हाला मी आपण शेअर देऊ ना सगळे मुलांची प्रेझेंटी. आणि पहिलीच्या पुस्तकात असं आहे की मुलांना स्वतःचं नाव लिहिता येईल, मुलांचे नाव ओळखता येईल. हे नावली पहिलीच्या मुलाच्या नावाचे कार्ड घेऊन या, पटकन कारण ठेवा 4-5 जणांचे नावाचे कार्ड तुम्हाला दिलेले घेऊन या पटकन. हा मोठे नावाचे कार्ड मराठी इंग्रजी घेऊन या. हे कोणाचं नाव? आता हे मुलांचे नाव हा मराठी आणि इंग्रजी. हा फोटो टाकले, नाव आहे, नाव आहे, नावाकडे पाहतात आणि ओळख मिळून जाते मुलांना. म्हणजे इथं पहिली, इथं दुसरी, याला पाठीमागून थर्माकॉल लावलाय, त्याला वेगवेगळे पेपर लावलाय, एक डिझाईन लावली, घरीच केलं. हे पिन्स आणल्या, हे लॅमिनेशन शाळेत असल्यामुळे शाळेत लॅमिनेशन करून कट करून लावून दिले. प्रेझेंटी घेतात, हे सगळ्या जातात मुलं काढून ठेवतात. आपण आलो शोधायचं कोणाचं नाहीये, तो शाळेत नाही आला का नाही आला, विषय संपला. खाली पडलेला सगळ्याचं नाव मराठी इंग्रजीचं शोधायचं लावायचं. जे नाही लावलं मग शाळेत नाही आलेला, मग का नाही आला विचारायचं, घरी फोन करायचा हे शाळेत. सगळ्या मुलांना अशा पद्धतीनं मराठीचं नाव लॅमिनेशन केलेलं कार्ड आहे आणि त्याचं इंग्रजीत नाव आहे, त्याचा बर्थडे, आईचं नाव आहे, कितवीला आहे, तिला मराठी आणि एका इंग्रजी लॅमिनेशन करून दिलं. शाळेत आल्याबरोबर पहिलं हे असतं प्रत्येक मुलाला. इथे राहतात या शाळेत आला नाव लॅमिनेशन करून नाव या बाहेर पुढची बॅच घेतो मी. बाहेरचे मॅडम घेतील तुम्हाला आता. कदम मॅडम, ओ कदम मॅडम, चला घेता का इकडे कम्प्युटर चौकी बोलवा बाहेर. ही 14 तयार होती खेळातून मुलांना अलग अलग जरा करके जरबी वापस आली असतो. मध्ये आपण आन्सर दिलेलं आहे आणि बाजूला त्यांनी प्रश्न तयार केलाय मुलांनी. अलग अलग कर देना, देखो इसमें तकसीम की है, उदाहरण तयार केली है. जमा की इसने क्या की जब इसमें तकसीम 36 तकसीम 2 हे 3 आन्सर आलं पाहिजे. जरूर जमा तकसीम का हो जाए. 1 2 3 संख्या सांगा, 3 डिजिट सांगा, 4 डिजिट. नहीं भाई, टप्पे का मतलब है वो चीज ऐड करना है. 3 के बाद एक होता है 127 लेकिन आप 3 जमा करते हैं. एक ऐप से लिख रही है शुरुआत, लेकिन हम जो आगे बताएंगे उस आदत से करेंगे. पहाड़ा बनाने के लिए चांद बना था. दूसरा ये कर पहाड़ा तैयार कर, पहाड़ा ह्याच्यातून कोणाची संख्या स्पष्ट लघुकोण विशाल नहीं कसं तयार केलं उल्टी और सीधी प्रत्येक
त्यांची बेरीज स्वतःहून संख्या तयार करणार आहे. हे 1000चं घर आहे, हे 100चं आहे, हे 10 आणि ते युनिट. याचं संख्या तयार होईल. 4677 तो तिकडे लिहितोय का पलीकडे पाठीवर ज्ञान रचनावादन वर्तनवाद दोन्ही खाली बस चालेल. वेळ लागणार आहे, बराच वेळ लागतो ना. प्लस मायनस दोन्ही पण 1 2 3 4 5 6 7 अशाच पद्धतीने अजून एक संख्या तयार करायचा. आम्हाला काय कोणता नंबर घेऊ कोणती संख्या आम्ही तयार करते संख्या निर्मिती होते. तिकडे संख्या आणि हे एकावरून एक कृती करून घ्यायचं. सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग पाहिजे. प्रत्येक ग्रुपवर बसून द्यायचं त्यांना, त्यांचं ते करते तरी चेंज पण करते. 1 2 3 4 5 6 युनिट आहे. इथे लिहा कुणाला येत असेल तर अजून एक शब्द रे कोणी बसणार इंग्रजी नाही आहे आता वाक्यात उपयोग करणार त्या शब्दाचा मोठी इंग्रजी नाही. Bottle. I own 2 bottles. अशी प्रत्येक मुलानंतर शब्द लिहिते नंतर आधी ठाणे जिल्ह्यातले मुंबई जवळच्या नाही का तिथले शिक्षक आज आपली शाळा पाहायला आली. त्यांना खूप आवडली. तुमचं पण त्यांनी खूप कौतुक केलंय. तर त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून त्यांचे जे शिक्षण अधिकारी आहेत शिक्षण अधिकारी साहेबांचा आपण सत्कार करूया. एक छोटासा सत्कार आहे. साहेबांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा त्यांना विनंती करतो.